हा जो सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजाचा आहे आणि जवळजवळ अभंगाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात आला असेल. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आई मला सत्वर म्हणजे लवकर प्रसन्न हो, मी तुला काय वाहीन, रोडगा वाहीन. बरं आणखीन काय, सासरा माझा गावी गेला तिकडंच खपवी, त्याला अर्थ कळाला की नाही, बोला की अर्थ नाही कळाला. बरं सासू माझी जाच कळती लवकर निर्दळी, तिला अर्थ कळाला की नाही. जाऊ माझी फडफड बोलती बोडकीच करगे, तिला अर्थ कळाला की नाही. एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला, अर्थ कळाला की नाही. मग करू की जे विठ्ठल, अर्थ कळालाय पण नाथ महाराजांना काय सांगायचं हे आम्हाला कळालेलं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर पाहायला गेलं तर आजच्या अभंगाची जी भाषा आहे ना बरं सदाशिव महाराज, ही भाषा फारच अमंगळ आहे आपल्या दृष्टीने, पण यांच्या दृष्टीने फार मंगळ आहे. पण सांगू का, आता जरी आपल्याला ही भाषा अमंगळ वाटत असेल ना, तर कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही म्हटले पाहिजे, महाराज खरंच तुम्ही सांगितलेला सासरा मेलाच पाहिजे, तुम्ही सांगितलेल्या जावाला जाऊ बुडकी झालीच पाहिजे, तुम्ही सांगितलेली सासू मेलीच पाहिजे, तुम्ही सांगितलेल्या नंदेच्या कार्ट्याला खरूच नक्कीच झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला हो. आणि मग भारुड या प्रकरणातला अभंग आहे. म्हणून आपण तर पाहायला गेलं तर महाराज खरं तर भारुडाची भाषा अशी असते महाराज, माणसाला पोट धरून हसायला होती. कितीतरी भारुड असेत महाराज. महाराज म्हणतात मुंगे व्याली, दादा द्या थोडासा गोंगाट झाल्यासारखं व्हायलाय, थोडा आवाज कमी कर, टबल आणि गेन दे. विठाला विठाला विठाला. हो, भारुडाची जी भाषा आहे ना महाराज फार गोड आहे, माणसाला पोट धरून हसायला होते. महाराजाचं एक भारुड आहे, मुंगी व्याली शिंगी झाली तिची दूध किती, 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. महाराज म्हणले मुंगी व्याली, तिला काय झाली, शिंगी म्हणजे म्हैस झाली. मामा मुंगीला काय झाली, म्हैस झाली. बरं म्हैस झाल्याच्या नंतर ती म्हैस व्याली आणि व्याल्याच्या नंतर तिचं दूध काढलं. दूध किती भरलं, 17 रांजण भरून गेले पिले 12 हाती. आणि एवढं बोलून सुद्धा महाराज म्हणतात आम्ही लटके न बोलो, म्हणजे खोटं बोलणार नाही महाराज म्हणतात. पण आपल्याला याचं चिंतन न करता आजच्या अभंगाचं चिंतन करायचंय. मग अनेक भारुड आहेत महाराज, मग त्यात पिंगा भुंगा आंधळा पांगळा मुका बहिरा जात पिंगळा अनेक प्रकार आहेत महाराज. पहिला बागुल तो ऐका, पहिला बागुल तो ऐका, त्याचे नाव म्हणती मासा, त्याचे नाव म्हणती मासा. शंका सूरवदीला कैसा, शंका सूरवदीला कैसा. चारी वेद आलिले, चारी वेद आलिले. अरे तू राय रे उगला नाही तर सांगेल त्या बागुला, राय रे उगला सांगेल त्या बागुला. ए आबा बाबा काय मी करू, देवा रे देवा, बिंदू दावला बिंदू दावला बिंदू दावला. हो, अशा रचना केल्या महाराज. आणि आमच्या संतांनी त्याला चाली सुद्धा फार गोड लावल्या. मग विंचवातून इंगळीतून हे तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं. त्यातच आज एक रोडगा नावाचं भारुड आहे, त्याचं आपल्याला चिंतन करायचंय. ऐका, त्याच्या अगोदर एक भूमिका तुमच्या समोर मांडतो. काय झालं, एक सासूर वासून सासरच्या जाचाला कंटाळली आणि सासरच्या जाचाला कंटाळल्याच्या नंतर ती एका विहिरीच्या काठावर गेली. कशा करता सर, हा म्हणजे तुमच्याकडे मरायला जातात. कशाला गेली, जीव द्यायला. आणि गेल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये बाळू महाराज तिची जीवा भावाची मैत्रीण भेटली. एक सांगू का, माणसाला जन्माला आल्याच्या नंतर एक तरी मित्र किंवा मैत्रीण जीवा भावाची असली पाहिजे महाराज. का, त्याचं कारण आहे माणूस आपल्या जीवनामधली सगळी सुख दुःख कोणाला सांगत नाही, ती माणूस फक्त मित्राला सांगत असतो. म्हणजे जी गोष्ट माणूस कधी आपल्या बायकोला सांगत नाही, जी बापाला सांगत नाही, जी भावाला सांगत नाही, जी कोणाला सांगत नाही, ती फक्त कोणाला सांगतो. कारण आपल्या जीवनातलं सगळं दुःख माणूस मित्राजवळ मोकळं करत असतो. पण सांगू का, मित्र जीवा भावाचाच पाहिजे, नाहीतर आपण एखाद्या मित्र म्हणून त्याच्याजवळ मन मोकळं करायचो आणि माऊली महाराज तो सगळ्या गावात मोकळ्या मनानं सांगायचा, असा नसला पाहिजे. मित्र कसा असावा, दुःखाड बायला
उंबऱ्यासारखा मित्र बनव्या महाराज मित्र कसा एक तरी असा मित्र असावा महाराज जीवा भावाचा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा एक तरी मित्र असावा महाराज. विठाला विठाला. आणि मग तिची जीवा भावाची मैत्रीण तिला जाता जाता भेटली आणि तिनं सांगितलं म्हणे का ग कुठं निघाली. तिनं सांगितलं अगं तुला म्हणून सांगते म्हणे, नाही तर मी कोणाला सांगणार नव्हते म्हणे. अगं झालं काय म्हणे, मी या सासूरवासाच्या जाचाला फार कंटाळे म्हणून जीव द्यायला चालले. तिनं सांगितलं जीव द्यायला. अगं कोणाचा सासूरवास तुला म्हणून तू जीव द्यायला चालली. तिनं सांगितलं अगं कोणाचा नाही, घरी सासऱ्याचा जाच मला भारी जाच मला भारी सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी मजन पाहे बरी पती लागी राग येतो जीव माझा राहीना पती लागी राग येतो जीव माझा राहीना जाऊ दे रे कमल नयना काना कमल नयना. म्हणे अगं कोणाचा सासूरच आहे. तिनं सांगितलं घरी सासऱ्याचा जाच मलाच भारी. अगं घरी सासऱ्याचा मोठा जाच तुला सांगते. पिठलं केलं की म्हणतो वरण का नाही केलं. बरं वरण केलं की म्हणतो तुला माहिती ना वरणाने मला जळकी लागते म्हणून. बरं त्यातली त्यात रविवारीचं त्याचा ताल सुटतो. बरं सासू तरी नशिबाला धडे का महाराज. सासू मोठी भांडखोर मजन पायी बरी. सासू मोठी भांडखोर. तुला सांगते आमच्या गावात सप्ताह बसला आणि सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशी गणेश महाराजाचं कीर्तन गोड असा आवाज त्यांचा मला कानावर येऊ लागला. मग मी सासूबाईला म्हणलं सासूबाई मी कीर्तनाला येऊ का. सासू म्हणली तू कीर्तनाला येणार मग घरची कामं का तुझी माय येऊन करीन का म्हणे. तिने सांगितलं सात्याबाई मी काय करते सगळी कामं 8:30च्या अगोदर करते राहिलेली कामं आल्यानंतर करते पण मला येऊ द्या. कशी बशी माऊली महाराज तयार झाली आणि मग आम्ही दोघी जणी कीर्तनाला निघालो. पण कीर्तनाला निघालो तिकडं गोड असे सदाशिव महाराजाची पंचपदी कानावर ऐकायला पडली आणि कानावर पडल्याबरोबर मला वाटायचं कधी जाईल आणि कधी नाही. पण आमच्या सासूला नाही खायचा सुंबार. शरीर झालं लई गुडघ्यावर आलं वज तिला उचलत नाही पाय म्हणून मी अशी पुढं निघाले. पण तेवढ्यामध्ये आमची शेजारीन भेटली. तिचं नाव शांताबाई. तुमची इथली सोडून बरं. तिनं विचारलं म्हणे काय कुठं चालल्या तुम्ही. म्हणे कीर्तनाला चाललो. नाही पण सून पुढं तुम्ही माग. सासू म्हणते घोडी ना घोडी माग कशी राहील. मग मी दुसऱ्या दिवशी विचार केला सासूबाईला पुढे गेलेला आवडत नाही. मग दुसऱ्या दिवशी मी पाठीमागे राहिले सासूबाईला पुढे जाऊ दिलं. पण दुसऱ्या दिवशी सुद्धा भेटलीच बाबा. कोण. शांताबाई. काव कुठं निघाल्या म्हणे कीर्तनाला निघालो. नाही पण सून पाठीमाग तुम्ही पुढं. सासू म्हणते बापानं पायात धोंडे बांधलीत ना 5-5 किलोचे तिला पाय कसा उचलन. मग मी तिसऱ्या दिवशी विचार केला सासूबाईला पुढे गेलेलं आवडत नाही तिला पाठीमागे राहिलेलं आवडत नाही. तिसऱ्या दिवशी मी बरोबर निघाले पण तिसऱ्या दिवशी सुद्धा भेटलीच बाबा. कोण. तिला कावर तारा द्यायचा गौतमी ताईला बोलू. म्हणे काव कुठं निघाल्या म्हणे कीर्तनाला निघालो. नाही पण आज लोय समेरा म्हणे गेला. सासू म्हणते सवत आहे ना बराबरी करीन नाही तर काय करीन म्हणे. सासू मोठी भांडखोर मजन पाही बरी. आणि तुला सांगते मी ज्ञानोबा गातात वाचलंय. ज्ञानोबा म्हणतात नवऱ्याचं जर प्रेम असलं ना बाळू महाराज सासूचं सासऱ्याचं काहीच वाटत नाही.
फक्त संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर नवऱ्यानं डोक्यावरून हात फिरवलं पाहिजे. बाई अगं तुला कोणाचाही त्रास असू दे, मी आहे ना तुला. अगं मी आहे ना, तू कोणाच्या त्रासाला भिवू नको असं म्हणणार तरी नवरा असावं का नाही. अगं तोही धड नाही तीही बिवडच. मग सांग मी वागू कशी. मला आता या सासूरवासाच्या जाचातून पहिलं मोकळं व्हायचे. आणि एक सांगू तुम्हाला प्रत्येक माणसाला सासूरवासातून मोकळं व्हावं वाटतं महाराज. कारण सासूरवास कोणालाच नको वाटतो. ते सगळ्या संतांची महाराज माहेराकडे जावं. जनाबाई महाराज म्हणतात, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा. किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात, आपुल्या माहेरा जाईन. म्हणजे सगळ्या संतांची सासरकडे धाव नाही महाराज, सगळ्यांची धाव कुठे? माहेरेकडे. कारण माहेर आणि सासर याच्यातला तुकोबाराने फार गोड संबंध सांगितलाय महाराज. तुकोबारा म्हणतात, वावरी इच्छा वशे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैशी आपण करी भीड न धरू चुकल्याची. वावरी इच्छा वशे घरी म्हणजे जिथं कुठंही फिरण्याचं स्वातंत्र्य असतं त्याला काय म्हणतात? माहेर. जिथं काही खाण्याची सत्ता असते त्याला काय म्हणतात? माहेर. जिथं काही जरी चुकलं तरी कुणाच्या बापाची भीती वाटत नाही त्याला काय म्हणतात? माहेर. आणि सासर बरोबर याच्या उलट असतं. जिथं कुठं फिरण्याचं स्वातंत्र्य नाही, काही खाण्याचं स्वातंत्र्य नाही, आणि थोडं जरी चुकलं तरी सगळ्यांना घाबरावं लागतं त्याला काय म्हणतात? सासर. आता हे झालं प्रमाण. दृष्टांताने सांगतो काय झालं. मुलाचं आणि मुलीचं लग्न एका मांडवात झालं. कमी करायचे का? विठ्ठल विठ्ठल. काय झालं, मुलाचं आणि मुलीचं लग्न एका मांडवामध्ये झालं. म्हणजे मुलगी नांदायला गेली आणि सून नांदायला आली. आता लग्न होऊन महिनाक्स होतं न होतं एके दिवशी मुलगा आणि सून मोटरसायकलवर फिरायला निघाली. आता फिरायला निघाल्याच्या नंतर नवीन जमाना, मुलगी ड्रेस घालून निघाली. पण निघाल्याबरोबर सासू शेजारीला म्हणू लागली, बघितलं गंगूबाई आमचं सून. अगं यांना विचारलं नाही, मला विचारलं नाही. बरं निघाली तर निघाली, साडी घालून तरी जावं ना, पंजाबी ड्रेसवरच निघाली. तरी मी यांना 3दा सांगत होते अंथरून पिंपरीच करू नका म्हणून. आता दुसऱ्या गावचं कशाला नाव घेऊ. पण ती काय ऐकण्याच्या मनस्थिती नव्हती पिपरीची, ती आपली निघून गेली. पण 5-10 मिनिटानंतर त्याच भूमिकेमध्ये मुलगी आणि जावई आली. मुलगी ड्रेस घालूनच आली, मोटरसायकलवर मागं बसूनच आली. पण मुलगी आल्याबरोबर माय आता मात्र शेजारीला म्हणू लागली, बघितलं गंगूबाई कसा ग माझा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसतोय म्हणे. हा फरक आहे सासर आणि माहेरातला. म्हणून महाराज म्हणतात, मला आता या सासरवासामध्ये राहायचं नाही. ती सासरवासीनी त्या मैत्रिणीला सांगते, अगं मला आता या सासरवासामध्ये अजिबात राहायचं नाही म्हणे, मला जीव द्यायचा आहे. तिनं सांगितलं, अगं मग जीव कशाला देती म्हणे, काय करू. अगं माहेरच्याला कोणाला सांगावं, एखाद्याला फोन करावं, बोलून घ्यावं. तिनं सांगितलं त्याचा काहीच उपयोग नाही म्हणे. म्हणे कसं काय. अगं मागच्या वर्षी असंच झालं, सासूरवासाला जातले म्हणून बाबाला फोन केला, भाऊ आला घेऊन गेला. 4-6 महिन्यानंतर इकडचे 4 पाहुणे तिकडचे 4 पाहुणे, त्यांनी समजूत घातली, बाई पावसानं बुडवलं आणि नवऱ्यानं तुडवलं, कोणाला सांगितली चल म्हणे, हे पुन्हा यावं लागलं. आता मात्र माहेराला सांगायचं नाही आणि आता इथंही राहायचं नाही, आता जीव द्यायचा आहे. तिनं सांगितलं, मग अगं जीव कशाला देती म्हणे, काय करू, टाक त्यांना मारून. तिनं सांगितलं, अगं मारून टाकल्यावर जेलमध्ये जावं लागेल ना. तिनं सांगितलं तसं नाही जायचं म्हणे, मग माझ्यासोबत चल म्हणे. कुठं. एक देवीचं ठाण आहे आणि लई कडक अशी देवी नवसाला पावती. अगं पण ती कुठं आहे म्हणे, भीमा नदीच्या काठावर. भीमा तिरी एक त्याचे नाव पंढरपूर रे, येथील मोकाशी पहिला 16,000 रे. त्याच्या गावात गेल्या सांगू लागली, अगं एवढं एक देवीचं ठाण आहे. अगं ती देवी कुठे आहे म्हणे, भीमा नदीच्या काठावर.
अगं पण ती कशी आहे म्हणे कटीवर कर ठेवू नये एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कटीओ उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला अगं ती देवी एवढी कडक आहे म्हणे अनेक जणांना नवसाला पावते अगं पण ती नेमकी कोण आहे एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी म्हणे का ग कोणी नवस केला का कोणाला पावली का तिनं सांगितलं अगं आतापर्यंत लय जणांनी नवस केलेत म्हणे गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला अगं गोनाबाईने नवस केला नवे नवे ज्ञानोबाराने तिची प्रसिद्धीच केली महाराज नवशी ये माझे नवशी ये भो नवशी ये माझे अगं अनेक जणांना नवसाला पावते महाराज कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगे व पांडुरंगे जीवाचे जीव लगे व पांडुरंगे हा उपमान्य कारणे कैसी धावशी लवलाई किंवा कौरवी पांचाळी सभे माझी आणि अनेक यादीच दिली महाराज अनेकांना नवसाला पावते फक्त तिला प्रेमानं हाक मारली पाहिजे ये ग विठाबाई फक्त तिला प्रेमानं एवढी फक्त महाराज त्या देवीला प्रेमानं हाक मारली पाहिजे आणि ती मात्र नवसाला पावते तिने सांगितलं ठीक आहे आणि मग ही सासूरवासीन तिच्यासोबत पंढरपूरला गेली आणि गेल्याच्या नंतर तिनं पाहिलं दोन्हीचा हाट भरले गणदाट अपार मिळाले वारकरी रे तिने सांगितलं का ग अगं पण एवढ्या गर्दीत जायचं कसं तिने सांगितलं टेन्शन घेऊ नको म्हणे मी ऑनलाईन बुकिंग केलंय आणि मग या दोघी जणी त्या विठाबाईच्या समोर गेल्या आणि विठाबाईच्या समोर गेल्याच्या नंतर ही सासूरवासीन आपलं साकडं सांगायला लागली आता ही झाली भूमिका आता लक्ष न करून अभंगात प्रवेश करू ऐका काही लोक म्हणतील का हो महाराज सासूरवास कुठं गड्याला असतो का सासूरवास कोणाला असतो होय मामा सासूरवास कोणाला असतो बैला का गड्याला होय सर सासूरवास म्हटलं की कुणाला स्त्रियांना हा माणूस घर जावाय होतो पण असं कोणी म्हणतं का आमचं पोरगा नांदायला गेलं म्हणून म्हणजे सासूरवास म्हटलं की कोणाला स्त्रियांना मग महाराज सासूरवासाच्या गोष्टी त्यांना सांगा ना आमचा कशाला वेळ खराब करता पण सांगू का फक्त त्यांना सासूरवास आहे असं नाही महाराज तुम्हा आम्हाला बी लय सासूरवास आहे कारण त्यांच्या सासूरवासाला मर्यादा आहे काय मर्यादा आहे एकदा सासू सासरे मेले की सासूरवास संपला पण तुमचा आमचा सासूरवास लय बेकार आहे महाराज तुम्हा आम्हाला कोणाचा सासूरवास आहे कामेलेले चित्तने दिन कामेलेले चित्तने दिन महाराज म्हणतात कोणाचा सासूरवास आहे कामिनीले चित्त देवा तुझं मुख पाहू देत नाही कागा सासूरवाशी माझं कोणाचा का सासूरवास आहे म्हणे कामाचा आणि क्रोधाचा
कारण या काम क्रोधाने अनेक जणाला जारीला आणून ठेवलंय महाराज. कामाची कोतवाल येणे हरियाणाचे अब्रू घेतो बहिणा इतिहास. शंभराची दुर्वास नाडिले महान महान ऋषी. महाराज या कामाचा फार त्रास आहे महाराज. कामाची कोतवाल येणे नागविले बहुताशी. हरिहराची आबरू घेतो बयना इत्याशी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. अनेक जणाला इंद्राला सोडलं नाही, चंद्राला सोडलं नाही महाराज. इंद्र चंद्र का क्या क्या भया, इंद्र चंद्र का क्या क्या भया, सबको है मालूम जी. नारद की तो भई नारदी, नारद की तो भई नारदी, ऐशी नौबत गाजी. ऐसा झटका माया का, बुडाया परमार्थ सबका. कारण या काम आणि क्रोधाने एवढं जारीला आणून ठेवलं महाराज. बरं काम आहे आपल्याच्यानं सोडणं होत नाही, पण क्रोध सरी सोडणं होतं का हो? काय झालं, एक जण तीर्थयात्रेला गेला बरं का नाना. तीर्थयात्रेला गेला आणि तीर्थयात्रेहून आल्याच्या नंतर त्याच्या मित्राने त्याला विचारलं, म्हणे का रे कुठं कुठं गेलता? त्याने सांगितलं काशी गया प्रयाग आमकं तमकं अशा अनेक तीर्थाला गेलो म्हणे. त्याने सांगितलं म्हणे का रे ते गयेमध्ये गेल्याच्या नंतर माणसाला काहीतरी सोडावं लागतं. तू काय बरं सोडलं? त्याने सांगितलं अरे आमच्यासोबत 50 ते 55 माणसं होते म्हणे. कोणी वांग सोडलं, कोणी भोपळा सोडला, कोणी रताळं सोडलं, कोणी काय सोडलं, कोणी काय सोडलं, पण पठ्ठ्यानं मात्र कुरूत सोडला म्हणे. आजपासून हा पठ्ठ्या कोणावरच रागवणार नाही. हे ऐकलं गणेश महाराज त्याच्या मेवणीने. मेवणी म्हणजे बायकोची आई. मामा नाही म्हणजे बायकोची बहीण. आणि असं म्हणतात बाबा की ते मेवणीचं नातं जरा थट्टा मस्करीचं असतं. होय बाळू महाराज, खरं आहे का ते? खरं आहे ना? तुम्हाला नाही त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं ना. आता ते मेवणीने ऐकलं, मेवणीने विचारलं म्हणे काऊ भाऊजी तुम्ही गयेला गेले होते? हो गेलो होतो. म्हणे काऊ तुम्ही गयेमध्ये काय सोडलं? अगं ठकू मी गयेमध्ये क्रोध सोडला. आजपासून मी कोणावरच रागवणार नाही. 5-10 मिनिटानंतर परत ठकू त्यांच्याकडे आली. भाऊजी तुम्ही मागाशी सांगितलं पण माझ्या लक्षातच नाही कडे राहिलं. तुम्ही गयत काय सोडलं? अगं ठकू तुला मागाशी सांगितलं ना क्रोध सोडला म्हणून. आजपासून मी कोणावरच रागवणार नाही. परत ती जेवायला बसल्यानंतर चपाती घेऊन आली. भाऊजी तुम्ही द्वंद्वा सांगितलं पण माझ्या काय लक्षात राहिलं नाही. तुम्ही काय बरं सोडलं? अगं तुला द्वंद्वा सांगितलं ना क्रोध सोडला म्हणून. परत विचारू नकोस बघ, लक्षात येत आहे ना. परत ती शेवटला भात वाढायला आली. भाऊजी तुम्ही काय सोडलं? 3दा सांगितलं पण माझ्या काय डोक्यात शिरणं. भाऊजीने आता भाईच मागे सरली. अगं 10दा सांगितलं ना तुला क्रोध सोडला म्हणून, परत विचारू नकोस. लक्षात येत आहे ना. म्हणजे आम्ही सोडतो पण चाल केल्याशिवाय राहत नाही. विठाला मग या काम क्रोधाचा फार त्रास आहे. आणि मग हा जीव कुठंतरी हताश झालेला आहे. आणि मग त्याला संत रूपी मित्र येतात आणि मग त्या देवीचा पत्ता सांगतात. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, किंवा वैकुंठीचे निदान जाचे असती जे प्रिय कर हो. त्याची गाठ पडली तेने दिदला भय कर हो. त्याची संगती केले भक्तीने देखिले भीमातीर हो. परपर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तेने मज बुडता हात दिदला. तुझम्या 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 फुलवरा बांधिला. आणि मग त्या संत रूपी मैत्रिणीने तिला पत्ता सांगितलेला आहे. आणि मग पुढे पुंडलिक देवटाओ करी कृपा. आणि पुंडलिक नावाची माझी सखी आहे. त्या सखीने मला त्या देवीच्या समोर नेलं. आणि मग आता ही सासूरवासीन आपल्या सासरचा जाच मात्र त्या आईच्या समोर सांगणार आहे. मग तिला नवस करायचं. पण एक असतं महाराज, नवस करत असताना नवस करता करता
ज्यावेळेस आपल्याला नवस करायचा असतो तर नवस करत असताना आपल्याला काय पाहिजे हे कधीच मागितलं जात नाही. पहिल्यांदा एक सांगितलं जातं, मी तुला काय देईन. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रामध्ये आधी प्रलोभन आहे आणि मग काय. मला वाटतं आपण जेव्हा एखादा मजूर पाहायला जातो रोजाने, तर मजूर पाहायला गेल्याच्या नंतर मजूर आधी काम विचारतो का आधी पगार विचारतो? काय विचारतो? आधी पगार विचारतो. बरं ते जाऊ दे, तुमच्या लक्षात येणार. जेव्हा तुम्ही कीर्तन करायची तारीख घेता, आधी कशाचा विचार असतो? प्रलोभनाचा विचार. आता आपल्याला नाही विचारलं का? कारण मला माहिती ना, आता तुम्ही आपले रामगडातले, त्याच्यामुळे तुम्ही एका एका कीर्तन करायला रामगडाचे 10,000 तो मोकळे देणार आहेत. नाही, सगळं गुणावलं नाही बरं. विठाला विठाला जाऊ दे, आपल्या घरातल्या घरात जास्त सांग. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आधी कशाचा विचार आहे? प्रलोभनाचा. मग या देवीला काहीतरी प्रलोभन. विठाला विठाला हो, मग देवीला काहीतरी प्रलोभन दाखवलं पाहिजे. आणि मग त्या देवीला प्रलोभन दाखवलेलं आहे. आणि मग मला काय पाहिजे हे मागितलं नाही, पण मी देवी मला जर असं दिलं केलं तर मी तुला काय देईन. आणि मग ही सासूरवासीन देवीच्या समोर गेली आणि आता देवीला आपलं साकडं सांगायला लागली. पण साकडं सांगायच्या अगोदर देवीला नवस करते, आई तुम्हाला सत्वर पाव, मग मी तुला काय करीन, रोडगाव वाहीन. आता ऐका, पहिला शब्द वापरला भवानी आई. आधी संबोधन घेतलं जातं भवानी आई. आता भवानी कोणाला म्हणतात? खरं तर भवानी शब्दाचा बाळू महाराज अर्थ लय गोड आहे बरं का, पण या बिचाऱ्याने याचा कचरा करून टाकला महाराज. बघा तुम्ही, एखादी जर अशी नटून थटून कुठं खंडेश्वरीच्या जत्रेला किंवा गडावर एकादशीला किंवा बीडला जर निघाली ना, नटून थटून निघाली की लगेच शेजारी म्हणते, बघ निघाली कोण? भवानी. पण भवानी शब्दाचा अर्थ फार गोड आहे महाराज. भवनाम संसार, जी संसारातून बाहेर आणि तिचं नाव भवानी. तसं पंढरपूरची विठाबाई काय करते महाराज, तुझा ऐसा नाही कोणी जो या तारी भयातुनी, करा मनवनी हा विचार ठाईचा. म्हणजे ही भवानी आपल्याला भवसागरातून बाहेर काढते, म्हणून शब्द वापरला भवानी. दुसरा शब्द वापरला आई. आई कोणाला म्हणतात? ज्ञानोबाराने व्याख्या सांगितली, अंगामानाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पाळती, परी उबगले ही स्थिती न पाहेगा. म्हणजे अंगाची आणि मनाची संपत्ती लेकरून ओवळून टाकते, पण लेकराचा कंटाळा करत नाही. तिला आई म्हणतात. भवानी आई, मी काय कर, मला सत्वर पाव. का सत्वर पाव? त्याचं कारण आहे लवकर, म्हणजे मला लवकर प्रसन्न होतो. का प्रसन्न हो? त्याचं कारण आहे या देहाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आई मला लवकर प्रसन्न हो का? त्याचं कारण आहे या देहाचा भरोसा नाही. कधी जाईल सांगता येत नाही. एवढे महाराज एवढे लोक पटापट मारायला लागले महाराज, कळत सुद्धा नाही. कपाचातलाच्या कपात आणि बशीतला बशीत गेला. महाराज म्हणतात, क्षणभंगूर हे जाय न कळता,
ग्रास गिळी सत्ता नाही हाती, एवढे लोक पटापर मारतात. मग आई, या देहाचा काही भरोसा नाही, तुम्हाला सत्वर पाव, लवकर प्रसन्न हो. का प्रसन्न हो? त्याचं कारण आहे तुझ्या भक्तीचा आनंद मला लुटायचा आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, खरं सांगा, माणसाला वैभव तारुण्यात भेटावं का सर म्हातारपणाला? तारुण्यात भेटावं. बरं, लग्न तरुणपणात व्हावं का म्हातारपणात? कधी तारुण्यात भेटावं ना. का? म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, दात तर चणे नाहीत आणि चणे तर. मग आई, तुझ्या त्या भक्तीचा आनंद मला लुटायचा आहे. मग आई, तुम्हाला लवकर प्रसन्न हो, सत्वर पाव. मग मी तुला काय करेन? मी तुला रोडगा वाहीन. आता रोडगा कशाला म्हणतात? 5 गोष्टीचं मिश्रण करून केलं जातं, त्याला रोडगा म्हणतात. कोणत्या कोणत्या 5? गव्हाचं पीठ, दुसरं डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये गुळ, त्याला चुरण्याकरता म्हणजे तिंबण्याकरता दूध किंवा पाणी, आणि त्याला भाजण्याकरता तूप किंवा तेल असा जाडसर थापून तव्यावर खरपूस भाजला जातो, त्याला काय म्हणतात? रोडगा. पहा तुम्ही, एखाद्या नवीन सुनाने जर भाकरी केल्या ना, सासू लगेच म्हणते, आमच्या सुनाने नुसते रोडगे थापून ठेवलेत. म्हणजे रोडगा कसा असतो? झाड असतो महाराज. तसं महाराज म्हणतात, आई तुला रोडगा लागतो ना, मी तुला रोडगा वाहीन. आता ऐका, जसं तो रोडगा 5 गोष्टीचा पासून तयार होतो ना महाराज, तसा हा देहरूपी रोडगा सुद्धा 5 गोष्टीपासून तयार होतो. महाराज म्हणतात, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा 5 गोष्टीचं मिश्रण करून तयार केला जातो, त्याला रोडगा म्हणतात. तसं आई, हा देहरूपी रोडगा आहे ना, हा सुद्धा 5 गोष्टीपासून तयार झालेला आहे. मग तुला हा देहरूपी रोडगा वाहीन. आता देहच का वाहीन? त्याचं कारण आहे, देवाच्या काही कॅटेगरी आहेत. आता काही काही देव 4 लिंबाव बाळ महाराज खुश होतात, पण काही देवाचं लिंबाव भागत नाही. त्याच्याकरता पांढरे कांदे लागतात, कोंबडीने दिलेले. काहीच महाराज त्या अंड्यावरही भागत नाही, त्यांना 2 पायाचं लागतं. काहीच त्याच्यावरही भागत नाही, त्यांना ते 4 पायाचं लागतं. मी एक गाणं ऐकलं होतं, आता ते बाबा समोर आहेत, पण ते ऐकलेलं गाणं सांगतो. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. तात्या याचा अंतर लय गोड आहे. शिंगाड्या बोकडावरी ग, पखाड्या कोंबड्यावरी ग. खरं सांगा, देवीला असलं लागत आहे. अहो, दुसरं तर गाणं लय भारी होतं महाराज. तुळजापुराच्या वाटान कोसा कोसा चलवन, संगदारूचं दुकान ग अंबिका माय, संगदारूचं दुकान ग रेणुका माय. खरं सांगा, देवीला लागत आहे. काय महाराज, लोक म्हणतात महाराज, अहो ते देवीला लागत नाही. तुम्हाला कळतं का? ते दैत्यासाठी असतो. मला कधी कधी प्रश्न पडतो का, देवीनं दैत्य मारले, देवीने दैत्य काय केले? सगळे नष्ट केले ना. आपण काय करतो? त्यांना पोषितो. म्हणजे कोण बावळट आहे? पण सांग का, त्या दैत्याला लागतं का नाही मला हे माहीत नाही, पण ह्या दैत्याला तर नक्की लागतं. आणि सध्या तर काय महाराज, आपण इंस्टाग्राम उघडा नाही तर फेसबुक उघडा, त्याच्यावर महाराज तेच येतं. नात करते काय, आज सकाळपासून 10 झाले, दुपारून 20 करायचे. अरे काय धंदे लावले विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का, देवीला असलं काही लागत नाही महाराज. हे उलट शक्ती उपासनेचं विडंबन आहे. बरं, गाणे तरी चांगले म्हणाव ना. आमचे गुरुजी सांगायचे, ते म्हणायचे की सगळ्यात जास्त जर देवा धर्माची विटंबना जर कोणी केलेली असेल ना, ते गाणे म्हणणारांनी, देवीचे गाणे. म्हणून ते विनोदाने म्हणायचे की भजनाचा गोंधळ केला, भगवान कृष्णाची किंमत कमी केली टुकार भजनेनी, आणि खंडोबाची देवीची किंमत कमी केली त्या टुकार जागरण गोंधळ करण्याची. कारण असे गोड गोड गाणे म्हणायचे सोडून असले म्हणतात, असं काही म्हणू नये विठाला विठाला. रात्रीच आमच्या गणेश महाराजांनी सांगितलं, कीर्तनात तर गाणे म्हणूच नाही. आता ते ओगाला आलं तर म्हणून म्हणलो बरं का अण्णा महाराज. नाही, आपली चूक आपण मान्य केली पाहिजे. नाही म्हणू नाही महाराज. हा जाऊ दे, आपला विषय काय चालला होता. काही देवाला कोंबडं लागतं, काही देवाला बकरं लागतं. आई, मग तुला देह लागतो ना, मग काय करीन मी? हा देह वाहीन. देह समर्पी दे देवा, काही बाईच न घ्यावा, होईल आगवा.
ऐकत येर देवाची कथा गोड, थोरला देवला चुंगा पूर्ण तोही न भेटे प्राण, घेतल्या वाचून आई तुला देह लागतो ना, मग मी हात दे निभावे देहासी उदार. जोडावया तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रुक्मादेवीवर जोडावया. आई तुला देह लागतो ना, मग मी तुला देहारोपी रोडगा वाहीन. आता ती वाहीन म्हणते, याचा अर्थ तिला काहीतरी पाहिजे. मग आता तिला काय पाहिजे, तर तिला सगळ्यात आधी जो सासऱ्याचा त्रास आहे त्या त्रासातून तिला मुक्त व्हायचं. अभंगाचं दुसरं चरण. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. आणि मग आता ही सासूरवाशीन त्या देवीच्या समोर गेलेली आहे आणि आपलं साकडं मात्र त्या देवीला सांगू लागली. आई माझं एकच मागणं आहे. म्हणे काय? सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला. आई अगं आमचा सासरा एवढा नालायक आहे म्हणे, 10 नालायक मेले असतील तेव्हा एकटा जन्माला आला असेल. आणि तो सध्या आज हिरापूरच्या बाजारला मंगळवार मुलं गेलेला आहे. तू आई तिकडे गेला ना, एक काम कर, एखाद्या कंटेनर खाली तिकडंच जाऊ दे म्हणे, तिकडंच खपवी त्याला. आता सासरा कोण आहे? महाराज म्हणतात, दंब सासऱ्या सासऱ्या सांडीन कुपात्रा. हा सासरा कोण आहे? नाथ महाराज म्हणले हा दंब नावाचा सासरा आहे. आता दंब काय असतो? दंब असा असतो महाराज, आहे ते दिसू देत नाही आणि जे नाही ते दाखवल्याशिवाय राहत नाही, त्याला काय म्हणायचं? दंब. ज्ञानोबारांनी याचं लक्षण सांगितलंय, ज्याने सत्याचा बोक्सा काढिला, असत्य तृण कुटा भरिला, तो दंब रुडविला जगी. दंब काय असतो? जे अंतकरणात आहे ते बाहेर नसतं, आणि जे बाहेर आहे ते अंतकरणात मुळातच नसतं. महाराज एक सांगू का? श्रोत्यातही काही दांभिक असते ते महाराज, वक्त्यातही काही दांभिक असते. तुम्हाला आधी श्रोत्यातला दांभिक सांगतो. काय झालं? एक उत्तर प्रदेशचे साधू होते, अशा दाढी जटा वाढलेला महात्मा, आणि त्या महात्म्याची कथा एका गावामध्ये होती. आणि एक माता माऊली दररोज जायची कथा ऐकायला, आणि ऐकायला गेल्याच्या नंतर कथा सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत नाना दररोज रडायची. महात्म्याने विचार केला, आजपर्यंत एवढ्या मी कथा पाहिल्या, पण अशी कोमल अंतकरणाची व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. अहो माझी कथा सुरू झाली की दररोज ही बिचारी रडतीये, असं हिला माझ्या कथेतलं काय आवडलं असेल. एक दिवस कथा संपली, तो माणूस तो महात्मा त्या माता माऊलीकडे गेला. माय, अनेक दिवसापासून कथा सांगतो, पण तुमच्यासारखा भाविक, तुमच्यासारखा कोमल अंतकरणाची व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. अहो माझी कथा सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही रडता, असं माझ्या कथेत तुम्हाला काय आवडलं?
असा माझ्या कथेतला कोणता भाव आवडला म्हणून तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत होता? तिनं सांगितलं तुला तुझ्या कथेतलं मला काहीच आवडलं नाही म्हणे. मग रडत का होतात? काही नाही म्हणे बाबा, 10-12 दिवसापूर्वी माझ्याकडे 12 शेळ्या आणि एक बोकड्या होता म्हणे, आणि त्या बोकड्याची दाढी तुझ्या दाढीसारखी होती. तुझी दाढी हल्ली की मला माझ्या बोकड्याची आठवण येते म्हणे. हे मी सांगत नाही, तुकोबाराय म्हणतात देखो कोणी पुराणिकाची दाढी फुलदे नाकवडी प्रेम खरे दिसे नाकवडी प्रेम खरे दिसे जना पिल्ल. महाराज म्हणतात देखो ने पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाक उडी प्रेम खरे दिशे जना आणि भिन्न अंतरी भावना. हा झाला तुमच्यातला दांभिकपणा, आमच्यात काय कमीत काय? आमचे महाराज म्हणतात कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे प्रेमे विन डोळे गळकता. ती असा काय कीर्तनात आव्हान तो महाराज, आयुष्यात आव्हान तो. ज्ञानोबाराचे चरित्र सांगतो आणि सांगायला लागल्याच्या नंतर ढसा ढसा रडतो आणि रडल्यानंतर असं डोळे पुसण्याकरता समोर रुमाल घेतो आणि डोळे पुसतो. पण तुमच्या माहितीच तो सांगतो त्या रुमालाला झेंडू बाम लावलेला असतो. आपल्या धंद्यातला बारका प्रफुल्ल भाया कोणाला सांगू नये, पण तुम्ही जरा जास्त जवळचेत म्हणून सांगू. पण हे दांभिकाचं सांगतो बरं, महात्म्याचं सांगत नाही. विठाला विठाला. मग दंभ त्याला म्हणतात जी मध्ये आहे ते दिसू देत नाही आणि बाहेर ते दाखवल्याशिवाय राहत नाही. मग आई हा देहरूपी गावावरून हा दंभरूपी सासरा आता निघून गेलेला आहे. कारण त्याचं कारण काय? कारण तुझ्याशी मी शुद्ध भावनेने बोलते आणि याचं कारण आहे की सध्या दंभ दूर आहे आणि मला माहिती आहे हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. मग आई तो सध्या तिकडंच गेलेला आहे ना, त्याला तिकडंच खपव. मग मी तुला रोड गावाहीन म्हणे. झालं का? नाही म्हणे, आमची सासूले मुळा उठली म्हणे माझ्या. सासू माझी किरकिर करे. जाच करीती ओ सासू माझी जाच करीती. ओ सासू माझी जाच करीती. सासू माझी जाच करीती. सत्वर बाब गे मला आई सत्वर. म्हणे झालं का? म्हणे नाही झालं. काय राहिलं? म्हणे सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला. अगं आमची सासू लय नालाय काय म्हणे. आता ही सासू कोण आहे? नाथ महाराज म्हणतात कल्पनेची सासू हिचा बहुताची जाचो देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला लबला. म्हणे सासू कोण आहे? म्हणे कल्पना नावाची सासू आहे. या कल्पनेचा फार त्रास आहे म्हणे. एक सांगू का, तुम्हा आम्हाला जेवढा त्रास आहे ना महाराज तेवढा फक्त कल्पनेचा आहे. कारण कल्पना काय करते? महाराज म्हणतात कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपादी शिव बोली जेती. म्हणजे तुम्हा आम्हाला जी शिवदशेवरून जीवदशेला आणलं कोणी? कल्पनेनेच आणलं ना. कल्पना काय करते? काय झालं? एक सून अशी सारू लागली. लग्न होऊन 1-2 महिने झाले होते आणि सून अशी घरामध्ये सारू लागली आणि सारवता सारवता घराच्या वरती एका शिंक्यावर एक डीव डांगर आड केलेलं होतं. तुमच्याकडे काय म्हणतात? ते उपासा दिवशी गोल भोपळा खाल्ला जातो त्याला काय म्हणतात? काशीफळ. काही भागामध्ये ते डीव डांगर. आता भागाभागामध्ये फरक असतो. आता आमच्या बीडच्या खाली पिंपरीला तिकडे बायकोला बायको म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? तसंच आहे ना? नाही तसंच आहे म्हणा, पण भागाभागामध्ये फरक असतो महाराज. आपण जर तिकडं नांदेड भागामध्ये गेलं ना, बायकोचा परिचय लोक करून देतात. महाराज आमची लक्ष्मी आहे. बायकोला काय म्हणतात? लक्ष्मी आहे. आपण जर कोकणामध्ये गेलं ना, महाराज म्हणतात महाराज ही आमची मंडळी आहे. बायकोला काय म्हणतात? मंडळी. आपल्या भागामध्ये आल्याच्या नंतर महाराज परिचय करून देतात, महाराज ही आमचे माणसं आहेत.
बायकोला माणसं कशामुळं म्हणतात मला अजून कळालं नाही. 4 वर्ष झाली अजून कळालं नाही. सहज 1-1.5 वर्षापूर्वी त्या दौंड भागामध्ये गेलो. हा 4 वर्ष दौंड भाग विठाला सहज मागच्या वर्षी त्या दौंड भागामध्ये गेलो ना. असं गेल्याच्या नंतर आता फेटा बांधला आणि तोपर्यंत एक माता माऊली चहा घेऊन आली. शेजारच्या व्यक्तीला विचारलं म्हणा दादा अहो ह्या तुमच्या कोण. त्यानं सांगितलं महाराज आपलाच बारदाना आहे. बायकोचा परिचय काय केला बारदाना आहे. आता बारदाना म्हटल्यानंतर तिला बरं वाटेल का दुसऱ्या माणसापुढे अपमान झालेला. पण मी विचार केला मजाक करून घ्यायची एवढी संधी आहे. मी मग तिला विचारलं ताई अहो हे तुमच्या कोण. तिने सांगितलं महाराज हे आपलंच भांगार आहे घ्या गुटभर चहा प्या म्हणे. जाऊ दे आता याच्या आपले 10 मिनिटं निघत आहेत. विठ्ठल हो. आता ती घरामध्ये सारू लागली आणि सारवता वरती ते काशीफळ देऊ डांगर ते अडकलेलं होतं आणि काशीफळ नेमकं सारवता नेमकं पुढं पडलं आणि फुटलं. फुटल्याबरोबर ती रडायला लागली. रडायला लागल्याच्या नंतर सासूच्या कानावर आवाज गेला आणि सासू पळतच आली. कारण सासू माझ्यासारखी गरीब होती. मी गरीब नाही. आता सासू गरीब होती बिचारी. सुनबाई काढायला का ग सुनबाई काय झालं रडायला. म्हणे बघा ना आत्याबाई भोपळा फुटला. अगं मग फुटू दे ना बिघडलं कुठं. नाही सासूबाई पण मला जर लेकरू असतं तर ते जर इतर अंगात आलं असतं तर त्याच्या अंगावर जर भोपळा पाडला असतं त्याचं काय झालं असतं. लग्न होऊन किती महिने झालेत. बरं सासून तरी विचार करा ना. सासू तिच्यासोबत रडायला लागली. दोघीचंही चालू झालं. हा आवाज मात्र गल्लीमध्ये गेला आणि मग एकमेका सहाय्य करू सगळ्याच गल्लीतल्या बाया पळत आल्या. आणि पळत आल्यानंतर काय मग मिले सूर मेरा तुम्हारा ओ सूर बने हमारा. आणि महाराज सगळ्याच रडायला लागले. बरं बायाचं रड नाही लय खतरनाक असतं महाराज. एवढं खतरनाक असतं बघा तुम्ही. एखादी म्हातारी मरा. आता ती म्हातारी मेल्याच्या नंतर म्हातारी जर अशी झोपलेली असली ना बरं का आता ती सांगतोच ते झोपलेली असली ना 2 पक्ष असतात तिथं. म्हणजे भाजप शिवसेना असं नाही. 2 पक्ष. एक असतो सुनांचा पक्ष आणि एक असतो लेकीचा. हो सासूचा नाही सासू मेली ना. एक असतो लेकीचा आणि एक असतो सुनांचा. बरं आता सुनांचा पक्ष आपला बघतो रडवतो बरं का. सुनाचा काय करतो रडवतो पण ते लेकीचा गप रडत नाही. लेके चल आई तू निघून गेली ग आई तू आमच्या करता एवढे कष्ट केले ग आई तू आमच्या करता ऊसतोड्या केल्या ग आता तर सगळे कोले कुत्रे पोट भरतील ग बरं आता हे रडणं त्या आईसाठी का त्या सुनाईसाठी. हा बरोबर. सुनाई महाराज खानदानी घराण्यातले असतात त्या काय गरीब घरच्या असतात का. त्याही म्हणतात महाराज आता तर सगळ्या बोलाया येतील ना त्या जित्यापणी कोणी आल्या नाही ना त्या पण आम्ही कुणाला बोलायला नाक ठेवलं नाही ना. सासू तिकडे यांच्या धाराधाऱ्यान माऱ्या विठाला आता ते रडायला लागल्या महाराज. सगळ्याच गल्लीत रडायला लागल्या. आणि तेवढ्यामध्ये सासरा आला घरातला करता पुरुष. त्यानं विचार केला घरामध्ये तर सकाळपासून वातावरण चांगलं होतं बिघडलं कसं काय बिघडलं रे. हा झालं व्यवस्थित. ते वातावरण बिघडलं कसं. तो गल्लीमध्ये गेला आणि एक जणी विचारला का रडता. म्हणे सखूबाईला विचारा. अहो सखूबाई काय झालं रडायला. म्हणे ठकूबाईला विचारा. ठकूबाई काय झालं रडायला. म्हणे हौसाबाईला विचारा. अहो हौसाबाई काय झालं रडायला. म्हणे कावसाबाईला विचारा. अहो कावसाबाई काय झालं रडायला. म्हणे तुमच्या बायकोला विचारा. बायकोला विचारला अगं काय झालं रडायला. म्हणे सुनबाईला विचारा. अगं सुनबाई काय झालं रडायला. म्हणे बघा ना मामाजी भोपळा फुटला. अगं मग फुटू दे ना बिघडलं कुठं. सगळ्या बायाला आज मंगळवार आहे याच्यात एक तुकडा त्यांना देऊ. नाही पण मामाजी मला जर लेकरू असतं तर ते जर इतर अंगात आलं असतं तर त्याच्या अंगावर जर भोपळा पडला असता त्याचं काय झालं असतं. सासरा मोठा विचार होता. सासरा मला सुनबाई अगं त्या रडणं बाजूला अगोदर ते लेकरू दाखव कुठं त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. आता कुठे लेकरू. मला वाटतं सून जरा इडीचे का नाही. अरे लेकरू झालंच नाही आणि रडायला लागली सून का येडीचं का नाही. बरं सूनच येडी का आपण सुद्धा येडीत. आपलं सुद्धा तेच चालू आहे. मला घर बांधल्यावर सुख लाभन पोराचं लग्न लागल्यावर सुख लाभन बांगला बांधल्यावर गाडी घेतल्यावर सुख लाभन. एक सांग का गाडी सुख देत नाही महाराज कल्पना त्रास देते. काय झालं आपल्या वासनवाड्यातले एका जणानं 50 लाखाची BMW कार घेतली. गाडी कितीची घ्यायची का अजून मागायची घ्यायची.
50 बाजाली 50 लाखाची. हां जास्त लागतात. बरं 1 कोटीची. हां 1 कोटीची BMW गाडी घेतली. आता 1 कोटीची घेतल्यानंतर आपल्याच वासनवाडीतल्या दुसऱ्याने विचार केला, त्याने 1 कोटीची घेतली. हाही मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर जुनी मारुती 800 गाडी भंगारमधून त्यानं 20,000 आणली. जुनी मारुती 8 मुंबईला कितीला भेटते? 20,000. हां तिला चालू करायला 50 लागतात, तो भाग नाही राहिला. कितीला येते? 20. आता 20 आणि 50 किती झाले प्रफुल्ल भाई? 70. एकानं 70,000ची मारुती 800 घेतली, एकानं 1 कोटीची BMW घेतली. आता खरं सांगा भारी गाडी कोणती? 1 कोटीची का 70,000ची? हा अहो साधं गणित आहे ना. भारी गाडी कोणती? 1 कोटीची. पण पुढचं ऐका, 1 कोटीच्या गाडीमध्ये बसलेला माणूस असा डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसलाय आणि 70,000च्या गाडीमध्ये बसलेला माणूस आनंदात बसलाय. आता भारी गाडी कोणती? एक सांगू का, भारी गाडी कोणतीच भारी नाही, आपण कल्पना काय करतो हा हे महत्वाचं आहे. तसं आम्ही जीव दशेला आल्याच्या नंतर आम्हाला जेवढा त्रास आहे तेवढा फक्त कल्पनेचाच आहे. आई ही कल्पना नावाची सासू आहे ना, हिचा मोठा त्रास आहे. मग हिला लवकर खपवून टाक, सासू माझी जाच करती, लवकर निर्दळी तिला. बरे म्हणे झालं का ग? म्हणे नाही आमची जाऊ मोठी जाऊ माझी फरफर बोलती, जाऊ माझी फरफर बोलती. त्रास आहे ती सांगू लागली. आई जाऊ माझी फडफड बोलती, बोडकीच कर गे तिला. आता जाऊ कोण आहे? तिनं सांगितलं अगं ही माझी जाव आहे ना. आता जाव पाहिल्याच्या अगोदर आपल्याला दीर पाहावा लागेल. हा दीर कोण आहे? महाराज म्हणतात भाव धीर धड हान काही बोले, नांदो कोणा खाले कैशी. आता हा दीर कोण आहे? तर महाराज म्हणतात हा देहभाव नावाचा दीर आहे. आणि एकदा का देहभाव जागा झाला की जागी होते ती वासना. मग ही वासना नावाची जाव आहे. कारण एक सांगू तुम्हाला, देहभाव ज्या वेळेस जागा होतो त्याच वेळेला वासना जागी होते. नाही तर खरं सांगा, माणूस झोपेत असल्यानंतर पाणी प्यायची इच्छा होते का? नाही. बरं माणूस झोपेत असताना तंबाखू खायची इच्छा होते का? नाही. म्हणजे जागा झाल्याच्या नंतर वासना निर्माण होते. मग आई ही वासना नावाची जाव आहे ना, तिला बोडकी कर. आता बोडकी कशाला म्हणतात? जिचा पती मेलेला तिला बोडकी म्हणतात. मग आई वासना नाही मारायची, मग फक्त तिचा विषय बदलायचा, तिचा पती मारायचा. म्हणजे एकदा का तिचा संसार विषय बदलला की मग काय होईल? तुका म्हणे पायापाशी येईल आईशी वासना. मग ही वासना मात्र परमार्थामध्ये घालायची. मग आई ही वासना नावाची जाव आहे, ती फडफड बोलती, तिला बुडकी करून टाक. म्हणे का ग झालं का? म्हणे नाही झालं. काय झालं? नंदेचं कार्ट. नंदेचं कार्ट किरकिरा करीत, करुजाचा उदे त्याला सत्वर पावगे मला. म्हणे झालं का? तिनं सांगितलं आई हे आमचं नंदेचं कार्टन लय किरकिर करतं. तुला सांगते आमची ननंद तिकडे डोंगरात दिलेली, तिथं नाही शाळा. आणि मग तिथं शाळा नसल्यामुळं ते पोरग इथं आणून ठेवलंय, बीड जवळ आहे आम्हाला म्हणून ते इथं आणून ठेवलंय. बरं इथं आल्याच्या नंतर बरं ते तरी गप बसतं का? इथं आल्याच्या नंतर म्हणतं लगेच रडतं, म्हणतं मामी कुरकुरे. कुरकुरे खातं ना खातं की म्हणतं मामी मॅगी. बरं आता त्याला काय बोलावं तर सासू मोठे डोळे करते.
आणि बरं किती बारका असलं तरी त्याला आवाज बोलावं लागतं. अहो या ना, अहो खा ना, अहो जेवा ना, अहो सू करा ना. त्याला काहीच कळत नाही महाराज. त्याला आवाज बोलावं लागतं का? त्याला काय करावं लागतं? आवाज बोलावं लागतं ना. तुला सांगते ते लय किरकिर करते, अजिबात सगळा डोक्याला ताण दिला म्हणे. त्याला खरूज होऊ दे. आता खरूज कशाला म्हणतात? खरूज आहे रोग आहे महाराज. आणि जवळपास हा खरू रोग जवळपास सगळ्यालाच होतो महाराज. होतो का नाही? इथं खरं सांगा, किती जणाला खरूज झाली? हात वर करा बरं. म्हणजे जवळपास बऱ्याच जणाला खरूज होते. आणि खरूज असा रोग आहे महाराज. आपण 4 माणसाच्या बैठकीत बसलो ह्याचं त्याला भान राहत नाही. आपण पाहुण्यात बसलो, एखाद्या लग्नात बसलो ह्याचं भान राहत नाही. आपण कीर्तनात बसलो याचं भान राहत नाही. त्याचं चालूच असतं महाराज. अवघे याचा विसर झाला. काय झालं? ते 3 राजकुमार होते बरं का. 3 राजकुमार होते. गुरुवारी शेखर महाराजाचा दृष्टांत आहे. 3 राजकुमार होते आणि ते त्यांचं लग्न जुळत नव्हतं. का जुळत नव्हतं त्याचं कारण आहे. एकाच्या डोक्यात झालं ते वा, एकाला झाली ती सर्दी आणि एकाला झाली ती खरूज. आता ज्याच्या डोक्यात वा झाल्या ना, ते पाहुणे बघायला आले की ते सारखं डोकं खाजवायचं. ज्याला सर्दी झाली होती ते असं बाईने नाक पुसायचं. आणि ज्याला खरूज झाली ते सारखं असं खाजवायचं. खरं सांगा, यांना पोरी भेटतील का? अहो सध्या चांगल्या चांगल्याची पंचायत ना, असलेलं कोणी पोरी देईन का? पण राजाने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी अहो अशी चांगली एखादी सोयरी घेऊन या. प्रधानानं सांगितलं, अहो काय कसली काय आणायची? अहो तुमचे पोरं चव घालते तर काय आणायची? त्यांनी सांगितलं, काळजी करू नका म्हणे. मी आता पोरांना अशी तसदी देतो म्हणे, यांनी जर पुन्हा चव घातली की यांचे तुकडेच करतो म्हणे. 2-2 सैन्य प्रत्येकाच्या शेजारी उभे केले. आणि मग पाहुणे आले. पाहुणे आणल्याबरोबर 2-3 राजकुमाराचे सजून धजून आणले महाराज. प्रत्येकाच्या शेजारी भाले तलवारी घेऊन 2-2 सैन्य उभा. पाहुणे म्हणले, अहो हे कशा करता? म्हणजे बॉडीगार्ड आहेत. आणि कशा करता होते? चव घालून नाही म्हणून होते. आता आल्याच्या नंतर बैठकीमध्ये गप्पा रांगल्या. आणि गप्पा रांगल्याच्या नंतर पण ज्याच्या डोक्यामध्ये वा झाले त्यानं बाळू महाराज त्याला दमत निघाना. पण ते मात्र हुशार होतं, कारण वासनवाडीचं होतं. त्यानं पाहुण्यांना सांगितलं, पाहुण्यांनो स्वयंपाकाला अजून वेळ आहे. मी तुम्हाला एक इतिहास सांगतो म्हणे. म्हणे काय इतिहास आहे? देवगिरीच्या किल्ल्यावर राजा रामदेवराय राज्य करत बसले होते म्हणे. आणि राज्य करत असताना तेवढ्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं त्यांच्यावर स्वारी केली राज्यावर. आणि ही बातमी ज्यावेळेस त्याला कळाली, रामदेवरायाच्या कानावर बातमी गेल्याबरोबर त्याला टेन्शन आलं. त्यानं डोक्यावरचा मुकुट काढला, डोकं खाजवत बसला. नेमकं आता काय केलं पाहिजे? नाही कळालं तुम्हाला? आता त्या वावाल्याने घेतलं भागून. पण ज्याला सर्दी झाली होती ना, त्याचं ते मटेरियल बाहेर यायला लागलं. मग ते बी हुशार होतं महाराज, कारण ते गुंद्याचं होतं. तिला चॅप्टर मारा. ते म्हणे, पाहुण्यांनो थांबा म्हणे, पुढची कथा मला माहिती आहे. काय झालं म्हणे, ते तेवढ्यात त्या रामदेवरायचा मुलगा होता, त्याचं नाव होतं शंकरदेवराय. त्यानं सांगितलं, अहो बाबा डोक्या काय खाजवत बसले म्हणे. अहो काळजी करू नका, आपल्या सैन्याला सांगा आणि बाण घ्या, बाणाचा मारा करा. आणि सगळ्या सैन्याने बाण काढायचे, मारायचे, बाण काढायचे. आता ज्याला खरूज झाली होती, आता त्याने विचार केला, दोघांनी भागून घेतलं. पण तो मला, मी काय साधा आहे का सौंदाण्याच आहे? त्यानं सांगितलं, पाहुण्यानं म्हणे पुढची गोष्ट मी सांगतो. काय झालं म्हणे, अहो बाणही संपले, मग आता करायचं काय? त्याने सांगितलं, तेवढ्यात त्यांचा जावई होता म्हणे हरपल देवराय. त्याने सांगितलं, मामा अहो टेन्शन घेऊ नका म्हणे, एक करा, अहो सगळ्या तलवार घ्या, सगळ्या सैन्याला पुढं लावा. आणि मग काय, इकडून शंकरदेवरायचं सैन्य, याच्या बाजूने त्या अल्लाउद्दीन खिलीचं सैन्य, आणि सगळं सैन्य दोन्हीकडे आलं. आणि मग काय, सगळ्याची झंगड पकड झंगड पकड झंगड पकड झंगड पकड युद्ध लागलं. याला म्हणतात खरूज. विठाला विठाला. हो, म्हणजे खरूज असा एक रोग आहे. आपण 4 पाहुण्यांमध्ये बसलो याचं भान राहत ना. मग आई हे नंदेचं कार्ट आहे ना, एक कर, त्याला खरूज होऊ दे. आता नंद कोण आहे? महाराज म्हणतात, दुष्ट बुद्धी नंदुली सदा द्वेष करी. ही ननंद कोण आहे? महाराज म्हणतात, ही दुष्ट बुद्धी, ही बुद्धिरूपी जी ननंद आहे ना, आणि तिच्या पोटी जो मुलगा झाला ते तर इच्छाय कुमारी झाली. मग कामाची तारुण्य आली, आणि तिच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव द्वंद्व मोह. हा द्वंद्व मोह नावाचा मुलगा आहे. त्याला काय कर,
त्याला खरूज होऊ दे. मग तो आत्मसुखामध्ये रमून जाईल. मग आई त्याला खरूज होऊ दे. मग झालं का? म्हणे नाही, दादूला मारून आवती देईन, मोकळीच कर गे मला. आई माझा नवरा तेवढा मारायचा. आता नवरा कोणाला म्हणतात? जिच्या देहावर ज्याची सत्ता असते त्याला काय म्हणतात? पत्नीच्या देहावर कोणाची सत्ता असते? पतीची सत्ता. तसं या देहावर कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. महाराज म्हणतात देह काळाचे. मग आई देहावर काळाची सत्ता आहे. मग आई या विकारातून मी मुक्त झाले ना, मग माझ्यावर ताकद येईल. कोणती ताकद येईल? कळी काळावरी घातली कास एक एका होनी बळी रे. ही ताकद माझ्यामध्ये येईल. मग हा काळरूपी नवरा आहे त्याला मारून टाक. आणि मग हे झाल्याच्या नंतर काय अजून राहिलं का? मग आई आता एक कर, तू सगळ्यालाच मारू का जनार्दने सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला. आई तू आता एक कर, या विकारातून मला, सगळ्या विकारातून मला सोडव, सगळ्याला मरू दे, आता एकटीच राहू दे. एकटी म्हणजे ब्रह्मस्वरूप मी, फक्त एकटीच राहू दे, एकटीच राहू दे मला. आणि असं जर आई तू केलं ना, मी तुला काय करीन? तुला रोडगा वाहीन, सत्वर पावगे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, तसेच ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी सेवा समर्पित करून, त्याचप्रमाणे ज्या संस्थेमध्ये 4 वर्ष शिकण्याचा योग आला असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू जोग महाराजांची चरणी सेवा समर्पित करून, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन महात्मा राम बाबा, वैकुंठवासी किसन बाबा, गुरुवले लक्ष्मण बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करून, त्याचप्रमाणे आपल्या या गडाचे विद्यमान महंत श्री हरिभक्तीपारायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. खरं तर